हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज पण मी संध्याकाळी शूट चालू करते आहे आणि आता वाजले संध्याकाळचे 5. मी निघाली आहे मुलीला शाळेत घ्यायला, कारण मी आत्ताच ऑफिसून आली आहे. आणि आज ऑफिसून तिला घेतल्यावर मी चालली आहे तिचे फोटो काढायला, कारण तिचं आता इथलं सिटिझनशिप झालं आहे युरोपमधलं. तर त्याच्यासाठी तिचे फोटो लागत होते पासपोर्ट साईजचे. तर आता मी तुम्हाला दाखवते का इथे फोटोसुद्धा आपल्याला आपलेच काढून प्रिंट करावे लागतात. तर हा होता इथला कॅमेरा जो सेट करावा लागतो आपल्या हाईटप्रमाणे. ती चेअर वर खाली होऊ शकते तशी ॲडजस्ट करून त्या कॅमेराच्या समोर राहू असं करायचं. आणि मग इथे विजाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. मग इथे वेगवेगळे ऑप्शन्स येतात की तुम्ही चष्मा लावला असेल तर तो नीट पाहिजे, नंतर सेंटरमध्ये फेस पाहिजे, नंतर तुमची चिन कुठे पाहिजे आणि टाईम किती लागेल. सर्व याचं कन्फर्मेशन झालं की मग कॅमेरा ऑन होतो आणि मग काउंटडाऊन होतो ना. आपण डोळे अजिबात ब्लिंक करायचे नसतात आणि व्यवस्थित कॅमेराकडे बघायचं आणि मग आपला फोटो होतो रेडी. आणि मग फोटो आपला रेडी झाल्यानंतर आपण करायचं असतं साईज सिलेक्शन. मग ते साईज सिलेक्शन वगैरे सर्व झालं. तिथे जे जे ऑप्शन्स येतात ते सर्व सिलेक्ट करायचे. जी लँग्वेज हवी ती सिलेक्ट करायची. आम्ही इथे प्रेफरेबली इंग्लिशच बोलतो म्हणून इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली. आणि मग परत एकदा तुम्हाला प्रोसेस दाखवता येते. आणि विसा साईजचा फोटो सिलेक्ट करायचा आणि नेक्स्ट बोलल्यानंतर तिथे वेगवेगळे आपले डिटेल्स भरायचे असतात. जसं आपला ईमेल ॲड्रेस आणि ते मग आपल्या ईमेलवर फोटोज येतात. आणि मग ईमेलवर फोटो आल्यानंतर त्याच्यावर प्रिंट ऑप्शन असते. कारण तर इथे मी आत्ता माझा ईमेल ॲड्रेस टाकून घेते आहे माझ्या मुलीला हेल्प करून, कारण तिला खूप आवडतात या गोष्टी करायला. तिला शिकायलासुद्धा मिळतात ह्या नवनवीन गोष्टी. तर मी तिला शिकवते ईमेल ॲड्रेस टाकायचा कसा आणि सांगते. मग आम्ही टाकला होता हा ईमेल ॲड्रेस आणि नंतर थोड्याफार तिच्याकडनं चुका होत होत्या म्हणून तिला थोडा वेळ लागत होता ॲड्रेस बरोबर टाकायला. आणि मग टाकल्यानंतर पुढे आता आम्हाला करायचं राहील पेमेंट केल्यानंतर त्याचे येतील फोटोज आपल्याकडे. मग ॲड्रेस टाकून झाला आहे, ते व्हेरीफाय करत आहे आणि मग आपण करणार आहोत पेमेंट. कार्ड पेमेंटचंच होता तिथे, का कॅश पेमेंटचं ऑप्शनच नसतं, कारण इथे कोणी कॅश घेण्यासाठी नसतं. तर इथे मी करते आहे आत्ता कार्ड पेमेंट. आणि आमचं सर्व झालं फोटो वगैरे काढून. आणि फोटो वगैरे काढून झालं मग आम्ही पोचलो होतो घरी. तर घरी आल्यावर मी बनवली होती गरम गरम मस्त अशी मॅगी मुलींसाठी आणि माझ्यासाठी. तर माझ्या मोठ्या मुलीला मला आवडते ही अशी मसाला मॅगी, ज्याच्यामध्ये मी खूप सारे वेजीज टाकते. जसे झाले मटार, स्वीट कॉर्न आणि हे सर्व छान झाकून आता याला वाफ येऊ देईल. आणि इकडे मी बनवली होती माझ्या लहान मुलीसाठी, जिला फक्त तिच्या मॅगीमध्ये स्वीट कॉर्न्स आवडतात म्हणून तिची फक्त होती स्वीट कॉर्नची मॅगी. तर हे सर्व आम्ही खाल्लं. आणि मग आता मी तुम्हाला आमचं बाहेरचं दाखवते का मी ही स्प्रिंगची तयारी करते. तिकडे मी झाड लावण्यासाठी तो बॉक्स केला आहे आणि हे जे बघतायत तुम्ही हे आम्ही बसण्यासाठी तयार करतो आहोत. इथे थोडंसं सिटिंग अरेंजमेंट. आणि हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये स्प्रिंगमध्ये आम्ही भाजीपाला लावणार आहोत. त्याच्यासाठी मी आत्ता इथे बॉक्स रेडी केले आहेत. आणि मातीसुद्धा मला विकत आणायची आहे. आणि तुम्ही हा वरती जो लाईट बघताय तोसुद्धा मी आत्ता नवीन बसवला कालच. तर सेन्सर लाईट आहे, त्याच्यामुळे बाहेर छान उजेड पडलेला असतो. तर आणि रात्री आता मी डिनरमध्ये बनवलं आहे शेवगाची आमटी, भात, भाकरी, ठेचा आणि एक अंडा. आम्ही मोस्टली ट्राय करतो की रोजच खाल्लं पाहिजे, कारण त्याच्याने आपली हेल्थ छान राहते. अंडं खूप हेल्दी असतं आपल्यासाठी. तर हा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. सी यू इन टुमॉरोज व्हिडिओ.